राज्यामध्ये सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यामधल्या 25हून अधिक गावांमध्ये नागरिक गरजेपुरतीच आता शेती करणार आहेत। कुटुंबाला लागेल एवढंच पिकवून उर्वरित शेती पडीक ठेवण्याचा धाडसी निर्णय या शेतकऱ्यांनी घेतलाय। जाणून घेऊयात लाखांच्या या पोशिंद्यानं का उचललंय असं टोकाचं पाऊल। जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आज विचित्र वेळ येऊन ठेपली। काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकवणारा शेतकरी संपावर जातोय, तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील कास्तकऱ्यांनी आता पोटापुरतच पिकवण्याचा निर्णय घेतला। जवळपास 25 गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत तसा ठरावच पास केलाय। आम्हाला जशी शेती आहे, जे तयारी करून ठेवलेली आहे तशीच पडीत ठेवायची तयारी आहे आमची। आता मानसिकता पेराची नाही, अजिबात पेराची तयारी नाही आहे आणि 1 रुपयाही जवळ नाही शेतकऱ्याच्या। कर्ज माफ करतो मग आम्ही आमचा पैसा थोडाफार जमा केला तर तो खर्चून टाकला। आता कर्जही माफ नाही ना, पेराची आमची हे पैसाच नाही राहिला आता आमच्याकडून आणि शेतीच नाही पेरायची, असं आम्ही ग्रामपंचायत निर्णयच घेतला आहे। निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारची चुकीची धोरणं यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय। पावसाअभावी कधी पिकलंच नाही, तर कधी मालाला भाव न मिळाल्यानं खर्चही निघाला नाही। आता पावसाला सुरुवात झाली आहे, उधारीवर शेत नांगरूनही ठेवलंय, पण हातात छदाम नाही आणि बँकांनी दारात उभं करायलाही नकार दिला। अशा वेळी करायचं तरी काय, असा प्रश्न या शेतकऱ्यांना सतावतोय। आता बँक आम्हाला उभी करत नाही, आमच्यापाशी काही पैसा नाही पेरायला। आम्ही आता फक्त पोटापुरतं पेरणार आहोत। आम्हाला जेवढं लागते धान्य वगैरे तेवढंच आम्ही यावर्षी पेरणार, बाकीचं सर्व पडीत ठेवणार। बियाणं घ्यायसाठी जर कृषी केंद्रात गेलं तर ते उधारी द्यायला पाहत नाही। आता नियोजन म्हणजे आपल्या स्वतःच्या पुरतं जेवढा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढीच जमीन पेराचा विचार आहे साहेब। आता शेतकरी संपादरम्यान बाजार समित्या ओस पडल्या आणि भाजीपाल्यांचे भाव कडाडले। मात्र आता या अन्नदात्यानं काहीच पिकवलंच नाही तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।